रेबीजमुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। माहिती समोर येते, पालिका अलर्ट मोडवर आली आहे। पालिकेकडून मृत मुलीच्या नातेवाईकांना लस देण्यात आली आहे। रेबीज झाल्यानं नालासोपारा येथील 9 वर्षीय कशिश सोहनी या मुलीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पालिकेनं तिच्या कुटुंबियांच्या तसेच तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली आहे। नाही, सर्वप्रथम झालेली घटना ही खूप दुःखदायक घटना आहे असं मला वाटतं कुठे होऊ नये। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलीला एका छोट्या डॉगीने मला वाटतं नख वगैरे लावलेलं होतं आणि थोडीशी ट्रीटमेंट वगैरे न केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे। जर योग्य वेळी ट्रीटमेंट केली असती तर मला वाटतं असा प्रकार घडला नसता। आणि त्या जे प्रकार हा घडलेला आहे, आम्ही इमिजिएटली आमच्या आरोग्य डिपार्टमेंटला कळवून आज सगळे आमची डॉक्टरची टीम त्या ठिकाणी होती। त्या लोकांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना वॅक्सिन केलेलं आहे। आम्हाला ही हिस्ट्री निदर्शनात आली की 6 महिने अगोदर त्या मुलीला ती कुत्र्याला खाणं वगैरे खायला द्यायला जायची सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला। त्यावेळेला तिला डॉगनी नेल स्क्रॅच केलेलं होतं आणि ज्याच्यावर त्यांनी वॅक्सिनेशन्स घेतले नाही। त्यामुळे आता एक 6 महिन्यानंतर त्यांना हे काही सिम्पटम्स डेव्हलप झाले आणि त्यानंतर तिला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि तिकडे दुःखद निधन झालं तिचं। आज आमची टीम तिकडे जाऊन सर्वे केला आहे। त्यामध्ये त्यांनी जेवढे पण तिच्याबरोबर खेळणारी मुलं असतील ट्युशनमध्ये स्कूलमध्ये त्यांचा देखील त्यांनी थरोस इन्व्हेस्टिगेट केलेला आहे। ज्यांना ज्यांना गरजेचं आहे त्यांना आम्ही प्रिकॉशनरी डोस दिलेले आहेत आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला देखील आपण प्रिकॉशनरी डोस दिलेले आहेत। तसंच अवेअरनेस देखील केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।